देशातील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईमध्ये उभारण्यात आले। नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले विमानतळ आता लोकांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले। येत्या 17 एप्रिल रोजी विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले करण्याची योजना आखण्यात येते। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूया। देशातील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नवी मुंबईमध्ये उभं राहणार आहे। त्यामुळे पाहायला गेलं की जे मुंबईमध्ये विमानतळ आहे त्या विमानतळाचं भार हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कमी होणार आहे। तुम्ही समोर पाहू शकता की हे जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे सध्या याचं काम आहे ते प्रगतीपथावर आलेलं आहे आणि काही दिवसातच म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये हे जो विमानतळ आहे तो सेवेत दाखल होणार आहे। पाहायला गेलं तर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील अजित पवारांनी एक घोषणा केलेली आहे। ते म्हणजे नवी मुंबईतील उल्वे येथे हे 1160 हेक्टर क्षेत्रामध्ये जे नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता ही असणार आहे। पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पाचे सुमारे 85% काम हे सध्या पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणे ही यशस्वीरित्या पार पडली आहेत। येथून एप्रिल मध्ये म्हणजे 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचं नियोजन आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाचा असा हा विमानतळ सध्या या ठिकाणी काम पूर्ण होत आहे आणि एप्रिल महिन्यातच सर्व सेवेमध्ये हे दाखल होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।